नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। संयुक्त राष्ट्र संघात भारत पाकिस्तानची कोंडी करणार असल्याची माहिती समोर आली आहे। संयुक्त राष्ट्रातील 15 सदस्य देशात खासदारांसह शिष्टमंडळ जाणार आहे। भारताने नागरिकांना नव्हे तर दहशतवादी आणि लष्करी तळांना लक्ष्य केलं असं विक्रम मिस्री यांनी म्हटलं आहे। आज भारताचं पहिलं शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ असून आज UAE साठी ते रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर श्रीकांत शिंदे यांचं हे शिष्टमंडळ UAE सह लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनचा या देशाचा दौरा करणार आहे। मनोज जरांगे पाटील कोण लागून गेला, आज महाराष्ट्रात आनंद आहे। ओबीसी समाजातील भटक्या विमुक्तांना आवाज असलेल्या छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यांना मंत्री केल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे। पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। पाकिस्तानच्या कट्टरतावादाला सडेतोड उत्तर द्यायला आता आंतरराष्ट्रीय मंचावर देखील असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानचा नापाक चेहरा अवघ्या जगासमोर उघड पाडणार आहे। यासाठी असदुद्दीन ओवैसी सोबत काही माणसं आहेत। असदुद्दीन ओवैसीच्या ग्रुपचे नेतृत्व भाजपे खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे आहे। पाकिस्तानातून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आमिर हमजा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे। लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार करण्यात आला आहे। आमिर हमजा हा हाफिज सईदचा अत्यंत जवळचा आहे। गोळीबारात आमिर हमजा गंभीर जखमी झाले आहे। पाकिस्तानचा आर्मी प्रमुख असीम मुनीरचं प्रमोशन झालेलं आहे। असीम मुनीर याला फील्ड मार्शल करण्यात आलेला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा कॅबिनेटचा हा निर्णय आहे। पाकिस्तानच्या लष्करात फील्ड मार्शल हे फार महत्त्वाचे आणि मोठे पद आहे। सिंगापूर, हाँगकाँग मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे। भारतातील आरोग्य यंत्रणा त्यामुळे अलर्ट मोडवर आहे। देशात सध्या 257 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। घाबरण्याचं कारण कोणताही नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी म्हटलं आहे। हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करायची असं स्वतः ज्योती मल्होत्रा म्हणाल्याचे समोर आले आहे। तिने दिलेल्या कबुली जबाबातून हे उघड झालेलं आहे। सुरू असल्याचे तपासादरम्यान ज्योती मल्होत्रा कबूल देताना असं म्हटली की पाकिस्तानात मी शकीर आणि राणा शहबाजला भेटली तर शकीरचा नंबर जयंत रंधावा नावाने फोनमध्ये सेव्ह केल्याची ज्योती मल्होत्राच्या कबुली जबाबातून समोर आले। 4 मजली इमारतीच्या दुसऱ्या मावळाचे स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना मंगल राघोनगर परिसरात घडली आहे। सप्तशृंगी असं या इमारतीचं नाव आहे। या भीषण घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर त्यात 3 महिलांसोबत एका 1.5 वर्षीय मुलीचा समावेश आहे। तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअप चॅट मधून धक्कादायक खुलासा समोर आल्यानंतर आता तपासादरम्यान ज्योती मल्होत्राची डायरी देखील समोर आली आहे। ज्योती मल्होत्राच्या या डायरीतून अनेक महत्त्वाची बातमी समोर आल्याचे पाहायला मिळत आहे। धक्कादायक म्हणजे या डायरीतून ज्योती मल्होत्राची कल पाकिस्तानकडून असल्याचे समजते। पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळाल्याचा उल्लेखही ज्योती मल्होत्रा यांनी डायरीत केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तासभर चर्चा झाली आहे। रात्री 10:30 ते 11:30 अशी तासभर चर्चा केल्यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे हे वर्षा बंगल्यावरून निघाले। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई येथे आल्यावर राज्याचे मुख्य सचिव किंवा इतर कोणी आले नाहीत त्यांना नोटीस काढतील, कारण मुख्य न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते मुंबईत आले होते, त्यामुळे स्वतःचा इब्रत स्वतः राखली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मांडवा गावात वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला आहे। लग्नाचा मंडप उडाल्याने वऱ्हाडी मंडळाचे चांगलीच तारांबळ उडाली आहे। तसेच तुपेवाडी गावात धार्मिक कार्यक्रमाचे देखील मंडप वादळी वाऱ्याने उडून गेल्याचा प्रकार समोर आला आहे।
इस्रायलमधील भारताचे राजदूत जे.पी. सिंग यांनी पाकिस्तानला चांगलाच खडसवाल केला आहे। जर अमेरिका दहशतवाद्यांना भारताचा स्वाधीन करू शकते तर पाकिस्तान हाफिज सईद लखवीला का स्वाधीन करू शकत नाही, असा थेट सवाल इस्रायलमधील भारताचे राजदूत जे.पी. सिंग यांनी पाकिस्तानला केला आहे। ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअप चॅटमधून धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। ज्योती मार्फत रॉ एजंट्स परत पोहोचण्याचा ISIचं उद्दिष्ट होता। अटारी सीमेवर काही गुप्तचर सापडले का, असा सवाल ज्योतींच्या चॅटमध्ये दिसून आलेला आहे। पाकिस्तानमधील अली हसन याने ज्योतीला कोड व्हॉट्सअपवर रॉ एजंट्स बाबत विचारलेला आहे। भारतातून निर्यात झालेले तब्बल 4 कोटी रुपयांचे आंबे अमेरिकेने नकारले असल्याचे समोर आले आहे। तब्बल 4 कोटी 28 लाख रुपयांचा आंबा अमेरिकेतील विमानतळावर थांबवण्यात आला आहे। यानंतर भारतातून निर्यात झालेले 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का निकारले आहे, असा चर्चा सुरू झाल्या असतानाच याच कारण समोर आलं आहे। पाकिस्तानची आणखी पाणीकोंडी करण्यासाठी तालिबान आता कामाला लागला असल्याचे पाहायला मिळाले आहे। तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याची पाहणी करण्यात आलेली आहे। तालिबानच्या अधिकाऱ्यांनी कुनार भागात ही पाहणी केल्याची माहिती मिळते। राज्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। उन्हाळ पिकावर या पावसाचा परिणाम झाल्याने शेतकरी चिंतित आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। राज्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। कडाकड्या उन्हाळ्यामध्ये हैराण झालेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता दिलासा मिळणार आहे, कारण आजपासून 24 मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। मेघगर्जनासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानला रॉ एजंट्सची माहिती दिली, असा मोठा दावा काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडे यांनी केला आहे। या एजंट्सची सर्व तयारी मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानला सांगितली, असंही पवन खेडे यांनी म्हटले आहे। बांगलादेशमधून आयात होणाऱ्या मालावर भारताकडून निर्बंध लावण्यात आलेला आहे। मासे, तेल आणि दगडांची वाहतूक करणाऱ्या टकनाच वाहतूक परवानगी देण्यात आलेली आहे। निर्बंध लावल्यानंतर भारत बांगलादेशच्या सीमेवर रांगा लागल्यात आहेत। बांगलादेशने ऑपरेशन सिंदूर नंतर घेतलेल्या भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना फटकारलेला आहे। शेतकऱ्यांकडे सी-बिल मागू नका असं सांगून ही वारंवार मागत आहेत। शेतकऱ्यांचं सी-बिल मागण्याचं बँकच्या शाखेवर कारवाई होईल, असा निर्णय आज हवाय। देवेंद्र फडणवीस यांनी ॲक्सिस, ICICI, HDFC बँकच्या अधिकाऱ्यांना फटकारलं आहे। IPL 2025च्या लीग टप्प्यातील उर्वरित एक सामन्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मान्सून पूर्व पावसाने चांगले झोडपले काढले आहे। अशातच कोणतीही उर्वरित सामने पावसामुळे रद्द होऊ नये यासाठी BCCI कडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1TV न्यूज मराठी।